नारी शक्तिवंदन अधिनियम विधेयकाला प्रचंड विरोध करून नारी शक्ती विधेयक अधिनियमाच्या विरुद्ध मतदान करून काँग्रेसचं महिलाविरोधी जे धोरण आहे, काँग्रेसने कधी आमच्या बहिणींना महिलांना सन्मान दिला नाही, हे आज त्यांच्या कर्तृत्वावरनं दिसलं. ज्या 211 खासदारांनी विरोधात मतदान केलं आहे, या खासदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि एकूणच देशामध्ये 545 सीटवर देशामध्ये काँग्रेसला आणि विरोधी पक्षाला आत्ता आमच्या महिला बहिणी त्यांची वाट लावतील. कारण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केंद्र सरकारने 33% आरक्षण महिलांना देऊन विकसित भारत 2047 करता महिलांचा मोठा वाटा घेण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. आणि या ऐतिहासिक निर्णयाला विधेयकाला विरोध करून काँग्रेसने जे 1996मध्ये केलं, देवेगौडा सरकार असताना, नंतरच्या काळामध्ये काँग्रेसने जे अटलजीच्या काळामध्ये विरोध केला, 4 वेळा अटलजीच्या कार्यकाळामध्ये विरोध केला. आणि खऱ्या अर्थाने आमच्या 70 कोटी महिला बहिणींना जे राजकीय प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत मिळणार होतं, ते प्रतिनिधित्व काढून टाकण्याचं काम काँग्रेसने केलं. एवढंच नाही, काँग्रेस पार्टीची निर्लज्जपणा बघा. त्यांनी हे बिल पडल्यानंतर जल्लोष केला. हा जल्लोष म्हणजे आमच्या बहिणीचा अजून मोठा घोर अपमान आहे. आणि त्यामुळं हा विषय केवळ राजकारणाकरता नाही आहे, हा विषय भारतातील अस्मितेचा आहे, स्वाभिमानाचा, नारी शक्तीच्या सन्मानाचा आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेसला आणि काँग्रेसने केलेलं हे पाप महाराष्ट्राची, देशाची जनता त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या आमच्या 70 कोटी बहिणी काँग्रेस पार्टी आणि सर्व तृणमूल आता येणाऱ्या संपूर्ण निवडणुकामध्ये आमच्या बहिणीचं प्रतिनिधित्व काढून टाकलं. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 33%, 72 सीट झाल्या असत्या, 33% आमच्या बहिणी त्या ठिकाणी खासदार आल्या असत्या. आणि उद्या 350च्या वर विधानसभेत सीट असत्या, तर 150च्या जवळपास बहिणी आमच्या आमदार आल्या असत्या. हे आमदार खासदारकी काढून टाकणे महिलांची, बहिणींची, याबद्दल यांना धडा शिकवावा लागेल. आमच्या बहिणी धडा शिकवतील असं मला वाटतं. हो, एक महत्त्वाची गोष्ट की विरोधकांचं असं म्हणणं आहे की आमचा महिला आरक्षणाला विरोध नाही, मात्र सरकारचा हेतू बरोबर नव्हता या सर्व विधेयकाच्या पाठीमागे. याबद्दल तुमचं काय हेतू सरकारचा होता? सरकारचा हेतू होता की सीट वाढवणे. जे काँग्रेसनी या ठिकाणी फ्रीज करून ठेवल्या होत्या सीट्स लोकसभेच्या, त्या वाढल्या असत्या. आमच्या बहिणींना 300-350 सीट मिळाल्या असत्या. SC ST समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी वाढलं असतं. SC STच्या सीट वाढल्या असत्या, SC ST महिलांच्या सीट वाढल्या असत्या. आणि त्यामुळं याच्यामध्ये काय वेगळं होतं? यामध्ये तर या देशातल्या जवळपास जे मोठे मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघामध्ये जनतेला न्याय देण्याकरता खासदार वाढले असते. आज 40 लाख मतदारांचा एक खासदार आहे, त्यांना आपल्या मतदारसंघात जाता येत नाही. 5-5 वर्ष खासदार दिसत नाही, तोंड दाखवत नाही, कारण मतदारसंघ मोठा आहे. छोटे मतदारसंघ झाले तर प्रतिनिधित्व मिळालं असतं, लोकांना आपल्या खासदाराला भेटता आलं असतं, लोकांना सहज केंद्र सरकारशी संपर्क करता आला असता, आपल्या खासदाराशी संपर्क करत असता आला. आज तर खासदारच भेटत नाही, कारण त्यांचा संपर्क होऊ शकत नाही. मतदारसंघ 40 लाख लोकांचे आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक हे दोनही या देशाकरता महत्त्वाचे होते. काँग्रेसला याचा भुगतान भोगावं लागेल. या देशात ज्यांनी विरोधात मतदान केलं 211 खासदारांनी, त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं पाप हे तिथल्या महिला या ठिकाणी
ते यांचा पाप या ठिकाणी नाश करेल, या पापाचा आणि त्यांना उद्ध्वस्त करेल असं मला वाटतं. काही तसं म्हणणं होतं की ओबीसी समाज किंवा ओबीसी महिलांवर देखील अन्याय झाला असता या. मी आपल्याला सांगतो, ओबीसीचं प्रतिनिधित्व वाढलं असतं, SC STचं वाढलं असतं, या ठिकाणी सर्वच प्रतिनिधित्व वाढलं असतं. खोटारडेपणा केला आहे आणि जे मतदान त्यांनी केलं आहे हे मतदान लोकशाही विरोधी आहे, आमच्या बहिणीच्या विरुद्ध आहे. या मतदानातनं त्यांना आजपासनं आमच्या बहिणी त्यांच्या मतदारसंघात त्यांना या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. त्या खासदारांना कधीच त्या ठिकाणी निवडणुका जिंकता येणार नाही. आमच्या बहिणींचा अपमान त्यांनी केला, नारीशक्तीचा अपमान केला. या देशाच्या संविधानाला या ठिकाणी ज्या पद्धतीनं मजबूत करण्याची आमच्या बहिणीची भूमिका राहिली असती तर त्या बहिणीची भूमिका या ठिकाणी यांनी काढून टाकली. यांना आता बोलण्याचा अधिकार नाही. जनता आता त्यांच्या मतदारसंघात झळा शिकवेल. महिला आरक्षणावरून जे आहे शिवसेनेमध्ये जी फूट दिसत आहे. प्रियंका चतुर्वेदीने त्यांनी या संपूर्ण याला जे आहे ते विरोध केलेला आहे. टीका जी आहे ते स्वतःच्याच पक्षावर उद्धव ठाकरे करत. तेच सांगतो आहे की महिला विरोधी धोरण घेणाऱ्या सर्व लोकांना देशाची महाराष्ट्राची जनता उद्ध्वस्त करेल. तुम्ही आज परत वळायला चाललेला आहे तिथं